नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज चाळीगावातील धुळे रोड येथे असलेला 3 BHK रो हाऊसचा व्हिडिओ बघणार आहे। हा जो रो हाऊस आहे, हा रो हाऊस 1050 प्लॉटवर बांधकाम करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्यासमोर हा जो आहे हा 6 मीटर रोड, या 6 मीटर रोडला लागूनच हे रो हाऊस आहे। तर आपण आता या रो हाऊसमध्ये एंट्री करू। हे जे रो हाऊस आहे, हे रो हाऊस सिंगल बांधकाममध्ये करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी ही असलेली ही पार्किंगची असलेली जागा, या रोसाठी सिंगल असलेली पार्किंग, आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एंट्रीसाठीचा मेन एंट्रन्स आहे, जे की आहे पूर्वमुखी। प्लॉट हा पूर्वमुखी आहे आणि रो हाऊस हे देखील पूर्वमुखी आहे। आपण आता पार्किंगनंतर या 3 BHK रो हाऊसचा हॉल बघतो आहे। प्रशस्त आणि मोठा असा हॉल हा दिलेला आहे। या हॉलमध्ये समोरच्या बाजूस 2 विंडो आणि वरच्या बाजूला सुंदर असं छान डेकोरेटिव्ह सिलिंगसुद्धा दिलेलं आहे, ज्यामुळे या रो हाऊसचा लुक बदलतो। त्यानंतर या रो हाऊसमध्ये वरच्या बाजूला जे 2 रूम दिलेले आहे, त्या 2 रूमसाठी जाण्यासाठीचा जिना हा दिलेला आहे आणि त्याला देखील छान असं डिझाईन हे दिलेलं आहे। त्या डिझाईनमुळे गेस्चर हा बदलतो। हा वरती 2 बेडरूमसाठीचा जाण्याचा असलेला जिना, वरच्या बाजूला 2 बेडरूम, 1 बाथरूम आणि 1 वॉशरूम हे सेपरेट दिलेलं आहे। त्यानंतर आपण आता या 3 BHK रो हाऊसला असलेल्या किचनमध्ये आलेलो आहे। हा आहे किचन। किचनमध्ये या ठिकाणी किचन ओट्याची मांडणी ही देखील संपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे दिलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी वस्तू ठेवण्यासाठीची मांडणी, आणि या किचनमधून आपल्याला ड्राय बाल्कनीसाठी जाण्यासाठी त्यांनी बाहेर देखील एक डोर दिलेला आहे। या ठिकाणी हा डोर, आणि या ठिकाणी ड्राय बाल्कनीचा एरिया, वॉशिंग वगैरे किंवा यासाठीची जागा दिलेली आहे। बाहेर जाण्यासाठीचा रस्ता देखील याला दिलेला आहे। त्यानंतर आपण आता या 3 BHK रो हाऊसचा असलेला पहिला बेडरूम आहे, जो की ग्राउंड फ्लोअरला दिलेला आहे। आपण आता तो बघूया। या बेडरूमकडे जाण्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी बाथरूम हे सेपरेट दिलेलं आहे, सेपरेट असं बाथरूम। त्यानंतर या ठिकाणी असलेला हा बेसिन एरिया, त्या बाजूला लागूनच या ठिकाणी वॉशरूम हे दिलेलं आहे, आणि मागच्या बाजूला देखील या ठिकाणी ही गॅलरी आहे। प्रशस्त आणि मोठी अशी गॅलरी ही आपल्यासमोर आहे। या गॅलरीमध्ये आपण वस्तू देखील ठेवू शकतो, किंवा याचा वापर आपण ड्राय बाल्कनी म्हणून देखील करू शकतो। आपण आता या बाल्कनीनंतर आपल्याला ग्राउंड फ्लोअरला एक बेडरूम दिलेला आहे, आपण आता तो बघूया। या ठिकाणी या बाजूला हा आहे बेडरूम नंबर 1। ग्राउंड फ्लोअरला बेडरूम 1 दिलेला आहे आणि वरती 2 बेडरूम हे दिलेले आहे। या ठिकाणी वरती वस्तू ठेवण्यासाठी देखील वरती व्यवस्था केलेली आहे, आणि या ठिकाणी विंडो देखील दिलेली आहे। या विंडोमुळे सूर्यप्रकाश असेल किंवा हवा असेल, या ठिकाणी ही छान खेळती असते। आपण आता किचन पाहिला, आपण बेडरूम बघितला। आपण आता वरती 2 बेडरूमसाठी जाणार आहे। त्याची जी काही व्यवस्था केलेली आहे ती आहे, या हॉलमधूनच आपल्याला जिना आहे, आणि या जिन्यामधून आपण आता वरती 2 बेडरूम हे बघणार आहेत। आपण आता वरती फर्स्ट फ्लोअरला 2 बेडरूम बघणार आहे। 2 बेडरूम आपल्याला या साईडला दिलेले आहे, पण त्याआधी आपल्याला इथे मोठा असा ओपन टेरेससाठी जागा दिलेली आहे। जागा ही प्रशस्त आणि मोठी जागा आहे। या ठिकाणी 1 रूम देखील होऊ शकतो, अशी एवढी मोठी प्रशस्त जागा आहे। या वरच्या 2 बेडरूमसाठी इथे बाथरूम आणि वॉशरूम हे अटॅच दिलेलं आहे। ग्राउंड फ्लोअरला आपण बघितलं ते इंडियन वॉशरूम होतं, या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न वॉशरूम हे दिलेलं आहे विथ अटॅच बाथरूम। त्यानंतर आपण आता बेडरूम नंबर 2 बघणार आहे। हा आहे बेडरूम नंबर 2। या ठिकाणी याला एक विंडो आहे। त्यानंतर आपण बेडरूम नंबर 2 नंतर आपण आता बेडरूम नंबर 3 मध्ये जाणार आहे। हा असा प्रशस्त आणि मोठा असलेला आहे बेडरूम नंबर 3। या ठिकाणी 2 विंडो ह्या दिलेल्या आहे।
ज्यामुळे छान असा सुंदर लाईट आणि हवा आपल्याला या ठिकाणी मिळते. मास्टर बेडरूम आपण याला म्हणू शकतो. या ठिकाणी याला अटॅच लागून बाल्कनी आहे. ती बाल्कनी देखील सुंदर, प्रशस्त आणि मोठी आहे. आपण आता बेडरूम नंबर 3 नंतर आपण आता आलेला आहे या 3 BHK रोची असलेली आहे बाल्कनी. बाल्कनी ही प्रशस्त आणि मोठी दिलेली आहे. या ठिकाणी सुंदरसं छान डिझाईन या बाल्कनीमध्ये केलेलं आहे, ज्यामुळे या 3 BHK रोचा लुक बदलतो. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी देखील बसण्यासाठी असेल किंवा आपल्याला आरामदायीसाठीचा आनंद घेण्यासाठीची जागा या ठिकाणी या 3 BHK रोजमध्ये दिलेली आहे. आपण आज हा 3 BHK रोजचा व्हिडिओ बघितला. याचा प्लॉट एरिया आहे 1050. याचे बांधकाम आहे 1900 स्क्वेअर फूट आणि याची एक साधारणतः किंमत ही बिल्डरकडनं 50 लाख रुपये देण्यात आलेली आहे, जी की बैठकीमध्ये कमी जास्त होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. धन्यवाद.